मुंबई कुणाची? भांडवलदारांच्या तिजोरीची की रात्रंदिवस घाम गाळणाऱ्या कष्टकऱ्यांची? अरे मुंबई जर का आमची माय असेल तर तिच्या छताडावर पाय देऊन तिला विकू पाहणाऱ्यांना ही मराठी माती कधीच माफ करणार नाही. हे वाक्य होतं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं. वर्ष होतं 1956. मुंबईच्या रस्त्यांवर 106 मराठी माणसांचं रक्त सांडलं होतं. सत्तेच्या खुर्चीवरती बसलेले मोरारजी देसाई सातत्यानं सांगत होते की मुंबई महाराष्ट्राला कदापि मिळणार नाही. आणि दुसरीकडं केंद्र सरकार मुंबईला मराठी माणसांपासून तोडण्यासाठी टपून बसलं होतं. जेव्हा मोठमोठे नेते बंद दारामागे चर्चा करत होते तेव्हा गिरण गावातील एका चिंचोळ्या चाळीत हातात डब घेऊन एक अनवाणी माणूस उभा राहिला. शाळा न शिकलेला, गरिबी आणि हलाखीत जन्म घेतलेला एक गिरणी कामगार, ज्याचं नाव होतं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. त्याने डपावरती थाप मारली आणि मुंबईतील लाखो कामगारांच्या रक्तात अंगार फुकला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची ही गोष्ट फक्त एका राज्याच्या निर्मितीची नाही, तर ही गोष्ट आहे अशा एका क्रांतीसूर्याची, ज्याच्या डफाच्या आवाजानं दिल्लीचं सिंहासन हादरवून सोडलं होतं. स्वातंत्र्योत्तर भारतात मुंबईच्या विकासात मुख्यत्वे मराठी गिरणी कामगार, गोदी कामगार, माथाडी आणि तळागाळातील कष्टकऱ्यांचा मोठा वाटा होता. तरीही स्वातंत्र्यानंतर देशाची आर्थिक राजधानी बनलेल्या मुंबईवर केंद्र सरकार, मोठे भांडवलदार आणि व्यापाऱ्यांचा डोळा होता. मुंबई महाराष्ट्राला न देता तिला केंद्रशासित प्रदेश बनवावा किंवा गुजरात आणि महाराष्ट्र एकत्रित करून द्विभाषिक राज्य ठेवावं असा केंद्र शासनाचा विचार होता, ज्यावर अण्णाभाऊ साठे यांनी प्रखर आक्षेप घेत मुंबई ही भांडवलदारांची तिजोरी नसून कामगारांच्या घामातून उभारलेलं शहर आहे हे अण्णाभाऊंनी ठणकावून सांगितलं. मुंबई कुणाची तर कष्टकऱ्यांची ही भूमिका मांडली. काँग्रेसनं स्वातंत्र्यापूर्वी भाषावार प्रांतरचनेशी दिलेले आश्वासन पाळताना तेलुगू भाषिकांसाठी आंध्र प्रदेश मान्य केला, परंतु मुंबईतील मोठा महसूल हातातून निसटेल या भीतीनं मराठी भाषिक असणाऱ्या मुंबई, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला एकत्रित आणण्यासाठी टाळाटाळ केली. त्यामुळे मराठी माणसाला स्वतःच्याच राजधानीपासून बेघर करण्याचा डाव रचला गेल्याची भावना निर्माण होऊन मराठी अस्मिता पेटून उठली. याशिवाय अण्णाभाऊ साठे यांनी या आंदोलनाला केवळ भाषिक अस्मितेपुरते मर्यादित न ठेवता त्याला वर्ग लढा आणि भाषिक लढा अशा दोन्ही स्तरांवरती नेलं. कारण मुंबई महाराष्ट्राला मिळाली नाही तर कामगार आणि दलित शोषित वर्ग अधिक नागवला जाईल अशी त्यांची ठाम भूमिका होती. म्हणूनच ही चळवळ केवळ राजकीय सीमा आखण्यासाठी नसून मराठी माणसाच्या अस्मितेचा, संस्कृतीचा आणि कष्टकऱ्यांच्या हक्काचा लढा बनली होती. संयुक्त महाराष्ट्र ही चळवळ एका रात्रीत उभारली नव्हती. ही 3 टप्प्यामध्ये विकसित झाली, ज्याची सुरुवात 1943 अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर दणा गवाणकर यांनी लालबावटा कला पथकाची स्थापना करून केली. कारण लोककला हे मराठी माणसाला संघटित करण्याचं सगळ्यात मोठं शस्त्र आहे हे अण्णाभाऊंनी ओळखलं होतं. पुढे भाषावार प्रांत रचनेची मागणी वाढल्यानंतर केंद्र सरकारनं दार कमिशन आणि JVP कमिटीद्वारे मुंबई महाराष्ट्राला देण्यास स्पष्ट नकार दिला, ज्यानंतर डिसेंबर 1956 स्थापन झालेल्या राज्य पुनर्रचना आयोगानं ऑक्टोबर 1955 मुंबई हे द्विभाषिक राज्य राहील आणि महाराष्ट्राला मिळणार नाही असा अहवाल सादर करताच असंतोषाचा वणवा पेटला आणि अण्णाभाऊंनी परळ, लालबाग व गिरण गावातील कामगारांना एकत्रित करून मुंबई कुणाची तर कष्टकऱ्यांची अशी घोषणा देत गिरणी कामगारांना चळवळीचा मुख्य पाठीराखा बनवला. 16 ते 22 जानेवारी 1956 दरम्यान मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी दिलेल्या गोळीबाराच्या आदेशानंतर आंदोलनामध्ये 106 आंदोलक शहीद झाले. ज्या बलिदानानंतर 6 फेब्रुवारी 1956 रोजी केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र समितीची अधिकृत स्थापना झाली आणि अण्णाभाऊ साठे व शाहीर अमर शेख यांनी गावोगावी तसेच चाळींमध्ये जाऊन हुतात्म्यांच्या बलिदानाची कथा, पोवाडा आणि शाहिरीतून मांडत आपल्या डफावरच्या थापेने हजारो तरुणांना रस्त्यावरती उतरवून या चळवळीत यशाच्या शिखरावरती पोहोचवलं. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊ साठे यांची 3 मुख्य शस्त्रे आणि विजय या सर्व बाबी अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या. ज्यामध्ये पहिलं शस्त्र होतं जेव्हा केंद्र सरकारनं संयुक्त महाराष्ट्राची घोषणा करताना बेळगाव, कारवार, निपाणी, धारगाव हा भाग महाराष्ट्रातून वगळून कर्नाटकामध्ये टाकला, तेव्हा अण्णाभाऊ साठेंच्या दुखावलेल्या मनानं लिहिलेली माझी मैना गावाकडे राहिली ही छक्कड होती, ज्यात मैना म्हणजे सीमेवर अडकलेला मराठी भाषिक भाग आणि मुंबई म्हणजे लढा देणारा मराठी माणूस असे रूपक देऊन, रूपक वापरून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पेटवला.
दुसरे शस्त्र म्हणजे तत्कालीन राजकारणी कसे सामान्य माणसांची दिशाभूल करत आहेत हे दाखवण्यासाठी त्यांनी लिहिलेली अकलेची गोष्ट आणि पुढारी यांसारख्या राजकीय उपरोधाची वगनाट्ये, ज्यावरती सेन्सॉरशिप आणि पोलिसांची बंदी असून देखील अण्णाभाऊंनी कामगार वस्त्यांमध्ये हजारो प्रयोग केले. आणि तिसरे शस्त्र म्हणजे गिरणी कामगारांचं संघटन, जिथं इतर नेते मंचावरून भाषण देत असताना स्वतः गिरणी कामगार असणारे अण्णाभाऊ साठे थेट चाळींमध्ये आणि खानावळींमध्ये जाऊन कामगारांची त्या ठिकाणी संवाद साधत होते. कामगार चळवळ व संयुक्त महाराष्ट्राची चळवळ याची सांगड घालत होते. जनता, कामगार आणि शाहिरांच्या सततच्या 5 वर्षाच्या रक्तरंजित संघर्षामुळं अखेर केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली आणि 1 मे 1960 रोजी मुंबईसह अखंड महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येऊन विजय मिळाला. परंतु मुंबई आणि महाराष्ट्र मिळाला असला तरी अजून देखील तळागाळातील शोषित, दलित आणि कामगार माणसाचा लढा संपलेला नाही, असा थेट इशारा अण्णाभाऊ यांनी दिला होता. आज आपण ज्या मुंबईवरती अभिमान बाळगतो ती मुंबई जर का महाराष्ट्राकडे राहिली नसती तर आजचा इतिहास हा काही वेगळाच असता. आणि हे इतिहास बदलण्याचं श्रेय जातंय संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत योगदान दिलेल्या लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या क्रांतीसूर्याला, ज्यांनी पोलिसांच्या लाठ्याची पर्वा न करता स्वतःचं आयुष्य या मातीसाठी पणाला लावलं. नकाशावरती कोरलेला हा महाराष्ट्र सहज मिळालेला नाही, तो एका शाहिराच्या डपावर आणि 106 हुतात्म्यांच्या बलिदानावरती उभा आहे. हा इतिहास आपण कधीही विसरता कामा नये. अशा या कामगार, दलित, शोषित, पीडितांच्या हृदयामध्ये राहणाऱ्या क्रांतीसूर्याला, या महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना विनम्र अभिवादन. आपल्या सेवेत आहे डॉक्टर सचिन सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आरोग्य हेच आयुष्याची खरी संपत्ती आणि त्या आरोग्याची संपूर्ण काळजी आता एकाच छताखाली. अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर, अत्याधुनिक उपकरणे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, 24 तास आपत्कालीन सेवा, ICU, डायलिसिस, डिजिटल एक्सरे, CT स्कॅन, सोनोग्राफी, पॅथॉलॉजी तसेच विविध आजारांवरील विशेष उपचार, सर्व सुविधा एकाच ठिकाणी. मुख्यमंत्री सहायता निधी, महात्मा फुले जन आरोग्य आणि बांधकाम कामगार आरोग्य या योजनांखाली सर्व उपचार व सुविधा मोफत. कमी खर्च, अनुभवी डॉक्टरांची टीम आणि माणुसकीची साथ हीच आमची खरी ओळख. तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता पेठ सांगली रोड, माई हुंडाई शोरूम जवळ, लक्ष्मीनारायण सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ईश्वरपूर. खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा आणि आपली अपॉइंटमेंट आत्ताच बुक करा.